नमस्कार, मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर कसेच सगळे मस्त ना, तर आजचा दिवस तुम्हाला मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर बघा आता वाजल्यात संध्याकाळचे 7 आणि इकडे मम्मीचं चालू आहे स्वयंपाक. तर ते काय बनवायला लागले ते पण मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ असंच शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. आज आमचं चाललंय बघा भाकरी. आज आम्ही गेलतो लग्नाला, त्यामुळं यायला वेळ झाला आणि कंटाळा पण खूप आला, त्यामुळे आज उशिरानं स्वयंपाक चाललाय बरं का आमचा. आल्यानंतर एवढं शेंगदाणे पण भाजून घेतले. परवाशी रविवार उपवास पण असतोय ना माझा, म्हटलं आपण पहिलं आता शेंगदाणे भाजून घ्यावं. असे पूर्ण खरपूस असे चांगले भाजून घेतले आणि डाळीची भाजी पण म्हणजे आमटी भाजी दोन्ही पण बनवले. आता भाकरी बनवायची चालली आहेत माझ्या. बघा बनवली अशी डाळीची मस्त आमटी, तर बनवलाय भात आणि ह्याच्यात काय आहे ग, आणि ह्याच्यात तापून ठेवलंय दूध. इथं चालू आहे भाकरी बनवायच्या, अजून एक पण नाही बनवली. ते शेंगदाणे भाजून ठेवलेत. चपात्या सकाळी उरलेल्या. पोट लय बिघडत भाकरी ना, भाकरी नाही चपातीनं. कन्फ्युजन झालं. बरं वाटतंय, चपाती खायला नको. भाकरी जास्त आवडते का चपाती? मला भाकरीच आवडते, म्हणून मी माझ्या पुरती पण एक तर भाकरी बनवते. आता 2 दिवस बनवलं नाही. आज तर लग्नात जेवण करून आले त्यामुळे पोट गच्च झाले. आता संध्याकाळी काही जेवायची इच्छा नाही. मग भाकरी कशाला बनवावं लागेल? भाकरी पप्पांनी बनवायला त्यांना चांगलं मळायचं. पीठ मळल्याशिवाय भाकरी चांगली लागत नाही आणि चव पण लागत नाही. पहिलं पिठाचं गिरणीत तसं दळून दळून पीठ बनवतंय ना, तसं पीठ मळून मळून त्याचा एक जीव करायचा. हा, ते काय तर आहे की ओवी एक, ती जरा म्हण बरं करताना भाकरी. काय तर ओवी आहे की ती म्हण की जरा भाकरी घालताना तसलं काय तर म्हणायचं असतंय. मला काय कसं येत नाही म्हणाले. हा, एका अशिक्षित बाईनं बनवलेले, तू सुशिक्षित असून तुला म्हणायले ना मी. अशिक्षित जर असलं तर त्याची बराबर कोण करू शकत नाही. तुलाही माणसं करू शकत ती नाही का, आधी हाताला चटके चटके, आधी बसे हाताला चटके मग नाही ग, काय तर आहे वेगळं. तुम्ही काय तर म्हणून दाखवा. कमेंट मध्ये सांगा नक्की ती काय होईल. कमेंट मध्ये नाही, व्हिडिओ काय तर बनवत म्हणा. म्हणजे आंबताला आमचं काही येणार, मला पण येणार म्हणायला. काय माहितीये का, आधी नाही, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, अशी येते ओवी. असलं काय तर म्हणत जा भाकरी करताना. हा, असलं काय तर म्हणत जा की. नाही कसं काय लोक म्हणजे शिकलेली नसली तरी हुशार होती, पण त्यांची बरोबर आपण करू शकत नाही. बरोबर आहे. तर बघा त्या बाबतीत नाही कर, भाकरी बनवण्याच्या बाबतीत हुशार आहे मम्मी आमची, चांगली कशी बनवते. शिकलेली माणसं शिकून अशिक्षित आहे. एक नंबर बघू शकता. अशी फुगली पण एकदम टच. मग फुगायला तर पाहिजे, नाही फुगून काय करायचं बाई. भाकरी का बनवायच्या नाहीत? 3 भाकरी बनवायच्याच नसतात. काय होते आता, आम्ही तुम्हाला 3 पोरं आहे, मग काय एकाला काय करतेस आता? पोरांचं वेगळं. कसं कसं असते बरं. 3 भाकरी बनवायच्या. भाजत नाही हाताला? हात काय लोखंडाचा आहेत का काय? भाजतंय की, पण हाताला बसत चटके मग मिळे भाकर. हा, ते पण बरोबर आहे ना मैत्रिणी. हे ओवीच आहे, हाताला बसत चटके मग मिळे भाकर. पोरगी म्हणते तुला भाकरी भाजत नाही का, पोळत नाही का? मग पोळणारच की. पोळल्याशिवाय आपल्याला खायला कशी मिळेल का? म्हणलं हात लोखंडाचं बिखंडाचं आहे तुझं, काय माहिती. लोखंडाचं कसं असते, पहिल्या बायका दळून भाकरी बनवत होत्या. पहाटे 4 वाजता उठायच्या, ज्वारी दळायची, आपण आणि मग भाकरी करायच्या. आता सगळं आहे तर रेडीमेड पीठ पण तयार मिळायला लागले. आता दळप करून दळून आणायचं होत नाही. मग तुझं म्हणणं काय, जात दळावं मग घेऊन ये का, जातो उद्या दळत बसूया सकाळी 4 वाजता उठून. गिरण आहे, गिरण ठेवून आता गिरण ठेवून जात्यावरच दळत बसू येड्यासारखं. ही
मध्येच का फुगले असेल तेवढंच? आम्हाला काय होतंय माहिती मैत्रिणी, दळून आणायला लागतंय, पण तिकडं गावावर आमची चक्की आहे पिठाची. बर, पण आता काय इथं मग तुम्ही आल्यावर चक्की का नाही आणली इकडं? कशाला इकडं कशाला होत नाही. मग तुम्हाला लांब जाऊन दळून आणायला लागते का नाही चक्की असून? जाऊन घेऊन या, काय करायचं त्यापेक्षा चालत चालत जाऊन दळून घेऊन यायचं. प्रत्येकाची चक्क्या झाल्यात, आता कोण गिरणी दळायला जात. काय करायचं सांगतो तुम्हाला, पीठ संपलं का नाही चालत चालत जायचं आणि दळून घेऊन यायचं गावाकडनं. चालते का? खरंच मैत्रिणी, आज कुठं बाहेर लग्नाला वगैरे कुठं जायचं म्हणलं ना, असं लग्नाला जायचं लांब तिकडं काय प्रॉब्लेम नाही, पण घरात ते आवरायचं, साडी नेसायची, विचरायचं, मेकअप करायचा, हे करण्यात निम्मा दिवस. आणि लग्नाला किती अक्षदा टाकाय किती 4-5 मिनिटं लागतात फक्त. माणसं लग्नाला कमी जेवायला जास्त येते ती. तू कशा येतेस लग्नाला जेवायला? मैत्रिणी जेवण बिवण असं मस्त होतं आणि लग्न पण एवढं छान झालं. छोटासा एक व्हिडिओ मी पुढे व्हिडिओ मध्ये जोडते, तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघा. कसं आम्हाला काय एवढं व्हिडिओ काढायला जमत नाही ना, तर आम्ही व्हिडिओ बनवून टाकणार होतो. व्हिडिओ काढणार होतो, पण लग्नाला जायला वेळ झाला. लग्न होतं 12:30ला आणि आम्ही पोचलो 12:15ला. कसा व्हिडिओ काढणार? मम्मीच आमच्या मेकअपच झाला ना, काय करायचं. कधी तर मैत्रिणी आपल्यासाठी पण कधी तर दिवस असावा, है का नाही? रोज काम तर रोज असतं, पण कधी तर आपल्यासाठी वेळ काढायलाच पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि काय संपलं काय? आणि काय बोलायचं, बोलण्यानं भाकरी करायची राहिली माझी. इकडं भाजी भाकरी हे असं असते आमच्या मम्मी, बोलायला लागली म्हणजे बोलतच बसते. गॅस एवढा मागला माहितीये का? किती किती मागलाय माहितीये का? 1000 रुपये गॅस झालाय. गॅस वापरायचा शिजला नाही, चुलीवर भाकरी करायची म्हणलेत पप्पा. चुलीवर? त्याला काय, आधीच्या बायका दगड रावायची आणि तिथे चूल. इथं माळ्या कुठं येतो वा रस्त्याला कुठे रोडवर? पण पप्पाने सांगितलं तिथे चुली करा आणि तिथं स्वयंपाक. हा मग दोन चुली करा आणि तिथं 2 जण बसा त्या चुली करून. मी का बरं? तू मम्मीस, मम्मीने करून देत असते. मी एका भाकरी करणार, तू एका भाजी बनणार. नाही मम्मीने करत असते स्वयंपाक. पोरांनी फक्त खायची काम करायची असते. तसं पण काय होतं मग, चुली आधीच्या बायका चुलीच करत होत्या. पण ती काय आधीच आहे ना. मग आधीचे नसलीस तरी आधीच्या बायकांचं काय तर घेतलं पाहिजे की. पण आधीच्या बायकात आता फरक आहे ना, सांगा मैत्रिणी. मिलिटरीमॅनची बायको आणि तिला चुलीवर भाकरी जर करायला लावली, त्याला काय होतंय? काय करायचं सांगा. मिलिटरीमॅनच्या बायकोला काही चुलीवर करायचं नाही वे, मस्त करते त्या मैत्रिणी. गप्पा मारावं तेवढं मारूच वाटतात, बोलू वाटतंय, पण आता नको, जास्त व्हिडिओ मोठा होतोय. बस उद्या बोलू आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला आता तुम्ही पण जेवण करा आणि जेवा मस्तपैकी.